श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रय देवा पेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐश्वरी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. बरवी नामावळी तुझी महादोषावळी. झाले आम्हाशी जीवन धनीवरी हे सेवन. सोपे आणि गोड किती अमृता ही वाट. तुका म्हणी अच्युता आमचा कल्प तरु दाता. देवा तुझी रामकृष्णादी नामावळी आहे. तिच्या योगाने महापातके जळून जातात. या अभंगातून जगत गुरु तुकोबाराय नाम महिमा सांगतात. नाम महिमा. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळी मेघश्यामा. संत देवाला म्हणते. तुझ्या नामाचा महिमा तुला काय कळणार नाही का. अमृताची गोडी अमृताला थोडीच आहे का, आपल्याला आहे ना. संत म्हणते तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही बाबा. नाम काय करतं म्हणले. हे त्याच्यात भगवंताचे अनंत अवतार आहे. अवताराला काय मर्यादा नाही. अनंत अवतार त्याच्यामध्ये पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार. त्या नामाचं जर चिंतन केलं महापातके जळून जातो. महापातके महापातके. सामान्य पातके तर जळतातच. पातकामध्ये फरक आहे ना. सामान्य पाप वज्रलेप म्हणलं ना. काय काय काही पाप असे बेकार असतात ते काय ना जाती नाही. तस महापातके महादोष जातात पंथाच्या नामस्मरणाला. राम कृष्ण नामे दोन्ही साजी. हृदय मंदिरी स्मरकारे आपुल्या पण करा सोडवन. राम कृष्ण हो नित्य फोडी. हे जर नामस्मरण केलं नामावळी त्याच्यावर महापातके जळून जातात. म्हणून आमची ती जीवनच झाली आहे. तिचे सेवन आम्ही तृप्त होईपर्यंत करू. विठ्ठला मूचे जीवन अगमा निगमाचे स्थान. विठ्ठल सिद्धीचे साधन. विठ्ठल ध्यान विसार. विठ्ठल पोळीचे दैवत. विठ्ठल वित्त गोत चित्त. जीवन झालं म्हणले आमच्यावाला आता. तुकाराम महाराज म्हणले नामस्मरण तर आमचं जीवन झालं म्हणले. त्याच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही ना. पाण्याशिवाय म्हणून जगन का नाही ना. या दिवसात तरी 2-4 दिवस जगत.
मी यंदाचा उन्हाळा इतका बेकार झाला, आपल्या आयुष्यात असा उन्हाळा कधी परत झाला नव्हता. पाणी पिलं का पोट फुगायचं पण घसा कोरडा पडायचा. म्हणजे जीवन आहे, पाणी जसं आपलं जीवन आहे तसं नामस्मरण जर नसलं तर आम्ही जगू शकत नाही म्हणजे. असं आपल्याला झालं पाहिजे. मग आपले दोष राहतील का? मग आपलं दुःख राहील का? नाही. दोष नामाचा नाही, तेवढं आपण पाहिजे तेवढं घेत नाही म्हणून तसं वाटतं आपल्याला. चांगलं जर ठरवलं नामस्मरण करायचं, सारखं नामस्मरण करायचं असं ठरवलं तर लागेल ना सवय. प्रत्येक कार्य करताना, प्रत्येक काम करताना नामस्मरण करायचं. काम सोडून नाही करायचं. काम सोडून नाही, काम करत असताना नामस्मरण केलं तर देव प्रसन्न होतो. नुसतं त्याच कामी म्हणले त्याला देवाला काय कळते की? मग ते काय त्याच कामी येतो नाही का? हा. कर्मी शुभा जावा. अरे कर्म करून जर नामस्मरण केलं देवाला फार आनंद होतो, संतुष्ट होतो देव. कारण त्याची पूजाच होती, कर्मी शुभा जावा. म्हणून जीवन झालंय आमचं. महाराज म्हणतो आम्ही तृप्त होऊच तर नामस्मरण करू. नामानच तृप्त होतो माणूस. बाकीचं काय म्हणजे तृप्ती? कोणतीही गोष्ट घ्या, तृप्ती नाही ना. नाही. तृप्ती नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये तृप्ती नाही. तृप्ती झाली आजैशी साधने सरती अपेक्षा. तृप्त आता निश्चिंतेने पावलो विसावा. तृप्ती. धाव खुंटली, तृप्ती. ही तृप्ती पाहिजे आपल्याला. एवढं नामस्मरण व्हायला पाहिजे ना. ती फार सोपी आहे, अमृतापेक्षा गोड आहे. आणि ती तृप्ती काय, अमृत कुठं राहिलं? अमृत जयाचं फिके पुढे म्हणलं ना. या गोष्टी केल्याशिवाय कळणार नाही. अजून संतांनी केल्या मग लिहून ठेवलंय, नुसतं लिहून नाही ठेवलं. नुसतं लिहून ठेवलं असतं तर कोणाला सवडी वाचायला मग. करून सांगितलं तर परिणाम होतोय. नाही तर सांगणार तर रगड आहे हो. रगड आहे. आजही ती वाणी संतांची तेवढीच पॉवरफुल आहे ना. जयाचा जनी जन्म नामा असं झालं. नामस्मरण करायची इच्छा राहिली म्हणून अवतार घ्यावा लागला महात्म्याला. काय आणि आपल्या इकडं संसारातली इच्छा अपूर्ण राहिलो जन्म घेतो आपण. कुत्र्या मांजराचा काय म्हणजे नाही का? आणि महात्मे म्हणले माझी नामस्मरण घेण्याची इच्छा अपूर्ण राहिली, अजून घ्यायचंच होतं. त्याच्याकरता अवतार निमित्त खरं आपल्याला सांगण्याकरता येतात. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहून. माणसं पंचवीस नाही करते, हेच घ्यावं का, तेच घ्यावं का, कसं घ्यावं का, असं घ्यावं का, तसं घ्यावं का, घेतल्यावर काय होतं ते याच्यातच गुरफटून तो वेळ घालतो नाही का. येईल तैसा बोल म्हणले नाही का. तुला जमन तसं कर, फक्त आवडीने भावी हरिनाम घे. आवडीने आणि प्रेमाने घे फक्त. तुकाराम महाराज म्हणतात या करता तुम्ही देव आणि आम्ही भक्त या भावाने तुमचे शरणागत म्हणावणार हे बरे. आणि मग नामस्मरण करायचं म्हणले, भक्ती करायचं म्हणले, देव भक्ताचं नातं लागतं ना. देव भक्ताचं नातं लागतं. तृषा काळी उदक भेटी पडे मिठी आवडीची ऐशी असा हो का संग जेवलं का संतान.
मिष्टान्नाचा योग भुके म्हणता चुके पुरेसे तुका म्हणे माते बाळा काळवळा भेटीचा. देवा, अतिशय तहानेच्या वेळी पाण्याची गाठ पडल्यावर त्याचे सेवन आवडीने होते. त्याला जर खास तहान लागली, खास, तो म्हणणार नाही मग कुठलं पाणी आहे, बिस्लरीचं आहे का, कोणत्या नदीचं आहे, कोणत्या विहिरीचं आहे. पंचायती करीत बसा तो. नाही ना. तहान लागेल पाहिजे त्याला उन्हाळ्यात. उन्हाळ्यामध्ये उन्हातून यायला पाहिजे असं 1 वाजता पायी पायी लांबून लोणीवरून, आणि त्याला तहान लागायला पाहिजे, आणि त्याच्याकडून असा जग भरून द्यावा. मग तो पंचायती करीत बसा का. नाही ना. फिल्टरचं आहे का. तस परमार्थाची तहान लागली पाहिजे, भूक लागली पाहिजे, तळमळ लागली पाहिजे. मग काय, तशी परमप्रिय जिवलग संतांची संगती मिळो. मग अशा कशा संतांची, परमप्रिय जिवलग संतांची संगती मिळो. अतिशय भुकेच्या वेळी मिष्टान्नाचा लाभ, तृप्त होईपर्यंत. हे दृष्टांत तेवढ्या करताय का आपल्याला संतांच्या भेटीची तळमळ लागावा, भूक लागावा. संत भेटीची तळमळ लागावा. संत भेटले का देवच भेटत असतो. कळता कळता आयुष्य निघून जातं नाही का. शेवट शेवट कळत पुण्यतिथी झाल्यावर. पुण्यतिथी झाल्यानंतर मग कळतं अरे संत होते एवढे मोठे. ते हयात असताना कळले असते तू खबर आणलं, मारलं थोडंच असतं का, त्रास गेला थोडाच असता. आरती गेली होते का असतं. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड. हे पाण्याचा दृष्टांत आणि एक अतिशय भुकेच्या वेळी मिष्टान्नाचा लाभ. इतकं जर तळमळ भूक असेल तर मग तशी परमप्रिय जिवलग संतांची संगती मिळावी. तुकाराम महाराज म्हणतात, आईच्या भेटीत प्रीती आहे. आईचं नातच काही जगा वेगळं आहे नाही का. मग आता मुलाची आईच्या भेटीमध्ये तो काय प्रेम आहे, काय सांगायचा विषय नाही, काय बोलायचा विषय नाही. ते प्रेम तेच जाणून झाले नाही का. कुचाराचे श्रवण दोन दोषावरी मन. असं नाही नसे काही कथे मूर्ख आभागीत होते निरर्थक कारणी कान डोळे विचिवाय. पापाचे सांगाती तोंडी ओढाळाची माती. हिताची नावे ओस पडले देवावी. फजित करून सोडीन तुका म्हणे पोडापुढे. बरं आहे का. आता जे श्रोत्यामध्ये काय दोष असतो बा. कुचराचे श्रवण. कुचर कोणला म्हणतात. कुचर कुचर शब्द खेड्यातल्या माणसाला कळायला पाहिजे. कुचर परिणामच नाही होत त्याच्यावर काय. बाय म्हणते ते कुचीर बाजूला काढावं लागते. रात्रभर पाण्यात टाकले पण भिजले नाही. म्हणजे ते बरं भिजले मग ते शिजतही नाही. भिजतही नाही शिजतही नाही ते कुचीर. असे जे कुचराचे श्रवण. कुचर जर ऐकायला आला तर दोष पाहत असतो. याला काय म्हणले रोज तेच सांगतोय. रोज नामस्मरणच सांगतो काय वेगळं सांगतो काय रोज रोज ऐकायचं नाही का.
रोज रोज काय ऐकायचं हो? ते कुचराचे श्रवण. कुचर जर ऐकायला आला तर काहीतरी दोषच पाहणार. हा. ते आता काय जमलं नाही बांधायचं. त्याला गायनच जमलं नाही, त्याला चालू स्वराचा हिशोब नाही बसला म्हणजे काहीतरी दोष. आता पायाचा म्हणले दोष दिसणारच आहे ना. हो. आणि संत म्हणले गुण दोष याती न विचारी काही. संत इथं दोष ज्याला दिसतो तो काहीतरी दोष काढणारच, नसला तरी काढणार. हा. कारण दृष्टीमध्ये दोष आहे ना त्याच्या. हो. त्याला कुचर म्हणलंय मग नाही का. कुचराचे सर्व कुचर श्रोत्याचे मन वाक्याच्या गुणदोषाकडे असते. अशा प्रकारचे मूर्ख अभागी श्रोतेच्या कथेमध्ये असून नसल्यासारखे आहे. ते नसलेलेच बरे म्हणले मग नाही का. असं नाही काय उपयोगी त्यांचं, त्यांच्यापासून जर त्रासच असं. महाराज म्हणले असून नसल्यासारखेच आहे. ते मूर्ख निष्कारण नैसर्गिक व्यवहाराकडे आपले कान डोळे आणि वाणी व्यर्थ खर्च करतात. निष्कारण मूर्ख म्हणले ते. पापाच्या संगतीने आपल्या ओढाळ श्रोत्याच्या तोंडामध्ये आणखी मातीच पडते. त्याचं कारण पाप आहे त्यांच्याकडे नाही का. काय मातीच पडणार आहे त्यांच्या तोंडात. देह बुद्धीमुळे ते हित शून्य झाले आहे, त्याचे वाटोळे झाले आहेत. देहबुद्धी किती वाईट आहे पहा. देहभाव हरपला पाहिजे, देह तादात्म्य सुटलं पाहिजे, मी आणि माझं गेलं पाहिजे. हळूहळू होत आहे ते, हळू होत आहे. पण तो विचार महत्वाचा आहे ना. आपण ब्रह्मरूप आहोत. देह आपलं स्वरूप नाही, आपलं साधन आहे. आपलं आहे तोपर्यंत त्याला जपलं पाहिजे. पण कसं जपायचं, काय जपायचं, संतांनी कसं जपलं नाही का. दुसऱ्याची गाडी आपण वापरितो, पण मग काय एवढी लगे आपली म्हणून आपली असले खड्डे खोड्डे पाहून जरा व्यवस्थित. दुसऱ्याची म्हणल्यावर काय. देहबुद्धीमुळे ते हित शून्य झाले. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही असल्याचे 5 पाठ काढून त्यांना फजित करून सोडतो. तो महाराज त्यांचा निषेध करता. जग तरी आम्हा देव तरी हे निंदितो स्वभाव. येतो हिताचा कळवळण पडते हाती म्हणू का. नाही कोणी सका महापुराध पारिका उपक्रमे वदे तुका वर्माची केली. आता या अभंगाचा अर्थ असा लावायचा. जगद्गुरु तुकोबरायचे असे आपण गए. विष्णुमय जग सगळा देवच दिसतोय त्यांना नाही का. काय काय ठिकाणी फटकारला मग काय, मग ते दिवस करता का असा प्रश्न उपस्थित होतो ना. आताच ते मूर्ख म्हणले, त्यांच्या तोंडात माती थोडं म्हणले, काही काही ठिकाणी लयच फटकारेले. मग जगद्गुरु तुकोबरा एका बाजूला म्हणतात विष्णुमय जग. आईसा ज्याचा अनुभव विश्व देव सगळ्यामध्ये देवच आहे. मग काही काही ठिकाणी फटकारलंय, बोललंय, मूर्ख म्हणलंय. हा काय प्रकार आहे मग. याच्यातलं घ्यायचं कोणतं आपण, त्याचा उलगडा व्हावा. कोबरायने काही काही ठिकाणी किती बोलले नाही का. कीर्तनकार सोडला नाही, ब्राह्मण सोडले नाही, बाकीच्यांचे तर काही विषयच नाही का. याचं उत्तर असं आहे, त्याचा अर्थ असं घ्यायचा. जगद्गुरु तुकोबाराय अधिष्ठानाकडे पाहतात. अधिष्ठान दृष्ट्या कोणाचा द्वेष नाही करीत ते. प्रकृतीचा जो स्वभाव आहे ना, प्रकृती स्वभाव एखाद्याचा काही गेलं जातच नाही. ते स्वभावाची निंदा आहे, अधिष्ठानाची निंदा नाही.
असा अर्थ आहे त्याचा. सर्व जगाला सर्व जग आम्हाला देव आहे, पण जे वाईट स्वभावाचे आहेत. आता विंचामध्ये देव आहे, विंचू सर्प नारायण महाराज देव आहे त्यांचे, पण त्यांची काय पूजा करून जमन का मग? नाही. त्यांचं दर्शन घेऊन जमन का? नाही. ते कार्यक्रमच करणार ना. हो. त्यांचा महाराज म्हटलं त्याला दुरून म्हणतो. विंचू सर्प नारायण पण दुरून म्हणतोय म्हणजे लांबून आपण नमस्कार करा तुम्हाला करायचं तर, नाही का? कारण ते ठोके दिल्याशिवाय राहणार नाही. त्या स्वभावाची निंदा आहे, त्यांच्या त्या गुणाची निंदा आहे. त्यांचा तो तमोगुण टाकत नाही ना ते. म्हणजे आम्हाला सगळं जग देव आहे, पण जे वाईट स्वभावाचे आहे ना, आता दुर्योधनाची निंदा. दुर्योधन अधिष्ठान त्याच्यामध्ये देवच आहे ना दुर्योधनामध्ये, पण देवानं मारला ना मग कोणाच्या कोण हातून. कारण दुष्ट स्वभाव आहे, वाईट स्वभाव आहे ना, वाईट स्वभावाचे आहेत. त्यांचा आम्ही धिक्कार करतो, कारण ते काळाच्या मुखी पडतात म्हणून त्यांच्या हिताविषयी कळकळ उत्पन्न होते. आमचा कोणी सकाही नाही आणि कोणी परक शत्रू नाही का. त्याचा भाव समय त्याला काय तर शत्रू मित्र काहीच नाही ना. समशत्रू मित्रोच 12व्या अध्यायात श्लोकच आहे ना. समशत्रू मित्र श्लोकच आहे सेपरेट. म्हणजे तुझ्या खाली काय भारी, जो खंडावया घाऊ घाली का लावणी जायने केली. दिव्याचा एक उजड, उसाचा एक दृष्टांत, दिव्याचा दृष्टांत. म्हणजे मला कोणी शत्रू नाही ना, मला कोणी मित्र नाही, आम्हाला सगळा देवच दिसतोय प्रत्येकामध्ये, नाही का. पण आम्ही जो निषेध करतो त्याच्या स्वभावाचा करतो. आमचा कोणी सकाळ नाही कोणी परकाय शत्रू नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमची वाणी सरळ रीतीने बोलते, पण ज्याच्या अंगी दोष असतील त्याच्यावर मी लागतो. आमचं असे म्हणले आम्ही सरळ मार्गी, ज्याचं चुकत त्याला आमचे शब्द लागणारच. त्यांनी सुधरून घ्यावं मग, नाही का. किती सोपं आहे. अर्थ असा आहे अभंगाचा. त्या ठिकाणी काही कोणाचं हे नसतं, पण ते धर्माचं पालन करण्याकरता आलेले असतात. त्याच्यामुळे मग सत्याची बाजू त्यांना खऱ्याची बाजू धरावच लागते, नाही का. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख डाळ वाळून ऐसा कीर्तने ब्रह्मरस. पुढती चढे चढते सेवन आगळी, भक्ती भाग्य बळे निर्भरता. पजवणे संदेश चारी मुक्ती दाशी हरिदासाच्या. मग या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मन पाहुणी विश्रांती त्रिविध नासती तापक्षणे. सोपं वर्म सांगितले कलियुगामध्ये, अवघड वर्म सांगत नाही संत. भक्तीचे ते वर्म दयाचे हाती. वर्म आहे साधूकड, बाकी काय. साधूकड काय करता जायचं, वर्म शिकून घ्यायचं, नाही का. शाळेत काय करता जायचं, मास्तरकडे वर्म असतं. सोपं वर्म मला सांगितलंय संतांनी. टाळ विना हातात घेऊन हरीचे नाम चिंतनाने नाचावे हे सुलभ वर्म संतांनी सांगितले. टाळ दिंडी घेऊ हाती विठ्ठल नाम गाऊते. आता वारी करूनच आली मंडळी, मोकळेच झाले नाचून नाचून. चांगलंय. इकडे तिकडे नाचण्यापेक्षा धन्य जगी तोचे हरी रंगीन. आता वरातीत नाचा त्या, ज्याला आपण शहाणे म्हणतो ना,
पोरांचं जाऊ द्या हो. त्यांचं एक वय असतं समजा, काय काही हेच नाही राहिलं, कुठं नाचावा. धन्य जगी तोच एक हरी रंगी नाच, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाच. अरे जर दिंडीत मध्ये नाचलं तर समाधीचं सुख सांडावं म्हणले. समाधी म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? नाही ना. अशा या कीर्तनामध्ये होणाऱ्या ब्रह्मरसावरून समाधीचे सुख वळून टाका. कीर्तनात नाचता येते, हरिपाठात नाचता येते, चालता चालता भजन करता करता नाचता येते. रंगी रंगी रेश रंगी, त्या रंगात नाचलं पाहिजे. पण बळच नाच मग बळच असं नाही. ते आतूनच आलं पाहिजे. अंगी प्रेमाचे भरते नगे उतार चढत, येते तुमची देणी देवा, अखंडित सेवा. अरे ते नाचू कीर्तनाचे रंगी आतून आलं पाहिजे, ते आपापच हे झालं पाहिजे. तो एक भाव आहे नाही का, कला आहे, ती एक नर्तनी कला आहे. मग त्या सात्विक लवणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने, तो जो आनंद आहे त्याला समाधीचा पुढचा आनंद येतो. एवढं समाधान, एवढी शांती, एवढा आनंद काय भेटला? समाधीचं सुख भेटलं ना. दिंडीमध्ये हे जे सुख आहे, हा जो आनंद आहे, मला टाळवीन हातात घेऊन हरीचे नाम चिंतनाने नाचावे, हे सुलभ वर्ण संतांनी. अशा कीर्तनामध्ये होणाऱ्या ब्रह्मरस समाधीचे सुख वळून टाका, अशीच सांगत आहे. या ब्रह्मरसाचे सेवन पुन्हा पुन्हा अधिक झाल्याने व या भक्ती भाग्याच्या बळाने आम्ही तृप्त आहो. हरे कृष्ण वाले ताल बदलून सारखं तेच चालू राहते, फक्त ताल बदलायचं थोडा. बोलते नासाच्या नामस्मरणही होतंय, व्यायामही होतोय, ब्रह्मानंदही मिळतोय. म्हणजे येत असे खोच्या रस्त्यानं नाचत चालत आहेत, पेठीतून नाचत चालत आहेत. आपल्याला लाज वाटत माणसं पाहिल्यावर नाही का, ते लाज सोडून नाचावं लागत होतं आनंद भेटतो. लाज भय शंका दुरविला मान, हे सगळं त्याचं भानच नाही राहिलं पाहिजे. आपल्याकडे कोणी पाहत आहे का काय, आपल्या आपल्या नादात पाहिजे, ते भगवंताच्या आनंदात नाच नाही ते नाही का. त्या भावात गेलं का बाकीचं सगळं विसर पडतो, असं आहे. या ब्रह्मरसाचे सेवन पुन्हा पुन्हा अधिक झाल्याने व भक्ती भाग्याच्या बळाने आम्ही तृप्त आहोत. आता तो रस प्याल्यानंतर तृप्ती आहेच ना. तो रस आहे ब्रह्मरसाचा, प्याला प्याल्यावर काय तृप्ती, ती का साधी तृप्ती आहे का? तेच तेच परत त्याच्यातच तोच आनंद परत दिंडीला जावं वाटतं नाही का. सत्संगात वाटतं, परत तसाच कार्यक्रमात जावं वाटतं का, परत परत त्याची ती घ्यावं वाटतंय ना. तो आतमध्येची अखंड त्या आनंदात राहता येतं ना. त्या वातावरणात गेल्यानंतर तो काय होतो, वातावरण निर्मिती तयार होती एकामेकाच्या पावरणा, कालाच्या ओघात आवरण आलेलं असतं. ते पुन्हा अंतःकरण शुद्ध झालं का पुन्हा तो आनंद मोकळा होतो, बाकी काही नाही का. सगळे नामधारक एकत्र येतात, तो पावर असतो सगळ्यांचा. म्हणून भक्ती भाग्याच्या बळाने आम्ही, त्याला भाग्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. काही काही मोकार येतात पण ती दिंडीत जात नाही, म्हणजे भाग्य नाही समजायचं. मग काय इकडे जुगार खेळतील पण दिंडीत नाही जाणार. भाग्य पाहिजे ना त्याला जायला बी. म्हणून
चारी मुक्ती आम्हा हरिदासाच्या घरी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी सांगितलेल्या वर्माने मनाला विश्रांती मिळवून त्रिविध तापाचा नाश एका क्षणात. समाधीचं सुख तर भेटतच, पण या चारी मुक्ती हरिदासाच्या घरी काम करतात. आता काही कमी पडत नाही, म्हणजे मुक्तीचे ना आपल्याकडं. हा. ज्या अर्थी काहीच कमी पडत नाही त्या अर्थी मुक्तीच कार्य करून राहिलं आपल्याकडं. देव त्याला पाठवून देतो पा, नाही का. काही कमी जास्त नाही पडलं पाहिजे हरिदासाला. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी सांगितलेल्या वर्माने मनाला विश्रांती मिळते. विश्रांती मिळते, विश्रांती. खरी विश्रांती तोपर्यंत विश्रांती नाही रे बाबा. हो, तोपर्यंत विश्रांती नाही. जोपर्यंत एक होत नाही ना त्याच्याशी, तोपर्यंत विश्रांती नाही. या विश्वामध्ये पूर्ण फक्त भगवान परमात्मा आहे. आपण त्या स्वरूपाशी जर एकरूप झालो ना, मग काय म्हणले, ऊसाची साखर झाली, मग साखरेचा काही ऊस होत नाही म्हणजे, नाही का. तसं पूर्ण लोणी निघाल्यावर त्याला काय पुन्हा किती दिवस ठेवा, प्युअर तूप जर असलं तर. तसं आहे. म्हणून शेवट अजून एक फायदा सांगितला, त्रिविध तापाचा नाश एका क्षणात होतो. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांची. बोळवण होणं, नाश होणं, किंवा पाप ताप जाईने जाय उठाउठी, म्हणजे झटक्यात निघून जातं, नाही का. हो का दुराचारी विषय संत कृपे कुरित उद्धरती, तरी ज्ञानशक्तीची निपाडी. अरे ती वस्तूच अशी, ती ज्ञानाग्नी आहे ना त्यांच्याकडं, ते जळतच ना सगळं. जळत म्हणून तर आनंद आहे ना. अनंत जन्मीचे विसरवलं दुःख, पाप जातं म्हणजे दुःख जातं. एवढे फायदे जर असन तर मग काय अडचण आहे नाचायला, नाही का. तिला काय असं उठूनच नाचला असं पाहिजे आणि बसूनही बी भगवंताच्या आनंदामध्ये डुलता येते. मन डोले मेरा तन डोले, नाही का. हे कीर्तन आहे, सततम कीर्तयंतो. त्याच्यातही बी नाचता येते, दिंडीतही नाचता येतं, कुठं नाचता येतं. मीराबाई काय नाचत होती, काय मीराबाईचं, नाही का. नाचुंगी नाचुंगी नाचुंगी. त्या संतांनी सगळं करून दाखवलंय आपल्याला. हरिगुण गावत नाचुंगी. म्हणून सुंदर अभंग आहे. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख सांडावळ नाहीसा या कीर्तनी ब्रह्मर. उडती चढे ओढते सेवनागळी, अभिभक्ती व्हावी बळे निर्वाळ. उपजोची नये संदेह चित्ताशी, उपजोची नये संदेह चित्ताशी. भुक्ती मुक्ती दाशी हरिदासाच्या. तुका म्हणे मन पावून विश्रांती, त्रिविध नासती पाप ताप. त्रिविध नासती ताप क्षणी. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान.